नमस्कार युट्यूब फॅमिली. घर खरेदी करणाऱ्यांवर वाढता बोजा. होम बाईंग करण्याच्या तयारीत आहात तर मग पाहाच हा व्हिडिओ. घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तुम्ही येत्या काही काळात घर खरेदी करायचा विचार करत असाल तर लवकरच घर फ्लॅट्सच्या किमती वाढणार आहेत. होय, असं आम्ही नाही तर अलीकडेच एका अहवालातून समोर आला आहे. सोन्याप्रमाणेच घर किंवा रिअल इस्टेट मालमत्ता खरेदी ही लोकांचा आवडता विषय आहे. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. घर किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दर म्हणजे मुख्य व्याजदरात दोनदा 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली. अशा स्थितीत मध्यम वर्गाला दिलासा मिळाला आणि घर खरेदी स्वस्त होईल असं वाटत होतं, पण हे पूर्ण सत्य नाही. होय, आर्थिक वर्ष 26 मध्ये देशातील निवासी फ्लॅट्सच्या किमती वाढू शकतात असं सांगणारा अहवाल समोर आला आहे. अलीकडच्या इंडिया रेटिंग्स नुसार पुढील वर्षी घरांच्या किमती 3 ते 4% वाढू शकतात. त्यामागील कारण मागणीत घट असल्याचे सांगितले आहे. रेटिंग एजन्सीने म्हटले की आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या 9 महिन्यात शीर्ष 8 शहरांमधील सरासरी किमती 8% वाढल्या आहेत, तर आर्थिक वर्ष 24 मध्ये 21% आणि आर्थिक वर्ष 23 मध्ये 14% वाढ नोंदवली गेली होती. अहवालानुसार आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सामाहिक बंगळूर बाजारात सर्वाधिक 23% वाढ झाली. त्यानंतर दिल्ली एनसीआर मध्ये 13% आणि पुण्यात 12% घरांच्या किमती वाढल्या. रेटिंग एजन्सीने आर्थिक वर्ष 26 मध्ये निवासी मालमत्तेच्या विक्रीत घट होईल, ज्यामुळे मागणीवरील दबावामुळे दर वाढू शकतो असा रेटिंग एजन्सीने अंदाज वर्तवला आहे. मालमत्ता संशोधन फर्म लायसेन्स फोरासचा अहवालात म्हटले आहे की अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, एनसीआर आणि पुणे या शीर्ष 8 रिअल इस्टेट शहरांमध्ये आर्थिक वर्ष 24 मध्ये निवासी विक्रीत 32% वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 25 मध्ये एकूण विक्री वर्षानुवर्षे 17% वाढून 593 दशलक्ष चौरस फूट होईल आणि आर्थिक वर्ष 26 मध्ये वार्षिक 9% पर्यंत घसरेल असा रेटिंग एजन्सीला अंदाज आहे. आर्थिक वर्ष 25च्या 9 महिन्यात एमएमआर ने टॉप 8 रिअल इस्टेट शहरांमध्ये 25% वाटा मिळवून सर्वात मोठी सूक्ष्म बाजार बनवली. त्यानंतर हैदराबाद आणि पुणे यांचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष 2025च्या 9 महिन्यात चेन्नईने 46% वार्षिक वाढ नोंदवली.